नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज यात्रा। मी संजय वरकड। महाराष्ट्रामध्ये सध्या दुष्काळामुळे शेतकरी अक्षरशः मरणयातना भोगतो आहे। अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहे। शेती होत्याची नव्हती झालेली आहे। आपण ही दृश्य बघू शकता की शेतीचे किती प्रचंड नुकसान झालेले आहे। हा हंगाम तर गेलाच, परंतु पुढचे काही हंगाम या शेतामध्ये शेतकऱ्यांना अन्नधान्य पिकवता येणार नाही अशी परिस्थिती आहे। अशाही परिस्थितीमध्ये शेतकरी कोलमडून पडत असताना तो म्हणतो की आम्हाला फक्त धीर द्या। मदतीची याचना करताना शेतकऱ्यांना फक्त पाहिजे आहे तो विश्वास की आपण सगळे त्यांच्या सोबत आहोत। आणि हे सोबत असताना म्हणजे गावागावामध्ये सर्वांचे दौरे सुरू झालेले। विरोधी पक्षनेत्यांचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सगळेजण बांधावर जात आहेत, शेतकऱ्यांशी बोलत आहेत। पण बोलतानासुद्धा आपण काय बोलावं आणि काय बोलू नये याचं भान या नेत्यांना राहिलेलं नाही। एकमेकांवर टीका करताना आपल्या बाजूला जो शेतकरी उभा आहे त्याला तुमच्या राजकारणाशी काही आत्ताच्या घडीला तरी देणं घेणं नाही आहे। तो एकेकाळी मतदार असतो, पण 5 वर्ष तो तुमचा या महाराष्ट्राचा एक नागरिक असतो। आणि त्याचे जेव्हा काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळेस तुमची जबाबदारी असते की तुम्ही त्यावेळी तरी राजकारण बाजूला ठेवायला पाहिजे। पण हे राजकारण काही केल्या बाजूला ठेवलं जात नाही। आपण आत्ता सध्या जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस ते विरोधी पक्षनेते असताना काय म्हटले होते हे ऐकून घेऊया। आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची नाही, परंतु बाजू बदलल्यानंतर माणसं कसे बदल करतात, मग सरकारचे नियम कसे आडवे येतात आणि मदत करायच्या वेळेस काय काय अडथळे असतात हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। पण देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षामध्ये असताना काय बोलले होते ते आपल्याला नक्कीच ऐकावं लागेल। हे करू ते करू, रोज नवीन कारणं सांगितली जातात। कधी सांगतात केंद्रातनं पैसा यायचा आहे, कधी सांगतात राज्यातनं पैसा यायचा आहे, कधी सांगतात बँकेतनं पैसा यायचा आहे। ज्याला मदत करायची असते त्याला बहाणे कधीच सुचत नाही। शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायचं असेल तर महाराष्ट्र एक समृद्ध राज्य आहे। महाराष्ट्राला कर्ज देखील काढता येतं। भरपूर 60,000 कोटी रुपयाची लिमिट महाराष्ट्राची कर्जाची आज बाकी आहे। कर्ज देखील काढता येतं। कुठल्याही पद्धतीनं हा पैसा जमा करून शेतकऱ्याला तात्काळ मदत करता येते। फक्त नियत आहे का मदत करायची हा प्रश्न आहे। आणि म्हणून ताईंनी आता जसं सांगितलं वेगवेगळ्या प्रकारे आमच्या शेतकऱ्यांना मदत आज करावी लागेल। आज खऱ्या अर्थानं खरडून गेलेली जमीन आहे त्याच्याकरता वेगळी मदत करावी लागेल। आज पाणी काढण्याकरता मदत करावी लागेल। अनेकाचे पंप वाहून गेले त्याची मदत करावी लागेल। लाईटचे पोल त्या ठिकाणी बसून गेले त्याची मदत करावी लागेल। आणि म्हणून आम्ही तुम्हाला आश्वस्त करायला आलो, आम्ही विरोधी पक्ष म्हणून चूप बसणार नाही, यांना चूप बसू देणार नाही। काय वाटेल ते झालं तर रस्त्यावर उतरून या सरकारला मदत द्यायला आम्ही भाग पडल्याशिवाय राहणार नाही। आणि आम्ही निश्चितपणे रस्त्यावर उतरून यांच्याशी संघर्ष केल्याशिवाय थांबणार नाही जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला थेट मदत मिळत नाही, सरसकट मदत मिळत नाही। आता 100% त्या ठिकाणी पीक गेलेलं आहे। पंचनामे कशाचे? ठीक आहे, नियमात पंचनामे करायचे जरूर करा, पण ते करताना काही ठिकाणी बदमाशी आहे। आता आम्ही एका ठिकाणी गेलो 40%च लिहून टाकलं, त्या ठिकाणी नुकसान 100% नुकसान दिसतंय आणि 40% जणू काय यांच्या बापाचेच पैसे चालले अशा प्रकारे काही अधिकारी या ठिकाणी वागून राहिले। त्यामुळे हे काही सहन केलं जाणार नाही। आणि म्हणून मी आपल्याला आज एवढंच आश्वस्त करतो, मेघनाताईंनी आश्वस्त करतो, जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा संघर्ष सुरूच ठेवू आणि तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभं राहून लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी मदत मिळवून देऊ एवढंच बोलतो। आता आपण ऐकलं की विरोधी पक्ष असताना काय म्हटले होते देवेंद्र फडणवीस। आत्ता जे विरोधी पक्षनेते होते विधान परिषदेचे अंबादास दानवे त्यांनी हा व्हिडिओ ट्विट पण केलेला आहे। दुसरीकडे अजित पवार यांनी तर माध्यमांमध्ये येऊन लाडकी बहीण योजनेचा अनावश्यकपणे उल्लेख केला की आम्ही लाडकी बहीण योजना आणली, आम्ही इथं काय मदत करायला आलो। आणि ते म्हटले पण शेतकऱ्यांना की आम्ही इथं काय गोट्या खेळायला आलो का। तर मला असं वाटतं की शेतकरी आहे त्यांचा आक्रोश आहे, ते रडत आहेत, ते तुमच्याशी काहीतरी बोलत आहेत त्यावेळेस आमची पूर्ण मक्का सडलेली आहे। कृषी मंत्री आम्हाला न्याय द्या, कृषी मंत्री आम्हाला न्याय द्या। आमची मक्का पूर्ण पाण्यात सडलेली आहे। आता तुम्ही बघू शकता ही पुरी मक्काच पाण्यात काढून काहीच कामाची नाही राहिली आमची मक्का। कृषी मंत्री साहेब आम्हाला न्याय द्या, पालकमंत्री साहेब आम्हाला न्याय द्या। नाही ठीक आहे, मग बोलताना एखाद्या शेतकऱ्याकडनं चूक होत असेल, पण तो चूक करणारा माणूस कोण आहे
तो का चूक करत आहे हे समजून घेण्याची तरी आपल्यामध्ये आत्ताच्या घडीला हिंमत आहे का, असा सवाल अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर नक्कीच विचारावा वाटतो. बघूयात आपण अजित पवार काय म्हटले तर. मला कळतंय ना, आम्ही काही तर गोटे खेळायला आलोय. त्याला एवढं सकाळी 6ला सुरू केलं बाळावी करमळ्याला. म्हणजे जे काम करत ना त्याचीच मारा. बघा ना आता एवढं जीव तोडून चालतोय, हातून पण एका ठिकाणी जायचंय. आम्हालाही कळतंय ना, आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय. आज 45,000 कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतोय. आता आपण अजित पवारांचंही ऐकलं, विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांचंही म्हणणं ऐकलं. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांचा काय कलगीतुरा सुरू आहे ते पण ऐकून घ्या. बघा, अशा काळात राजकारण करणं हे दुर्दैवी आहे. मदत होणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यांना आता सिंगल कपड्यावर माणसं बाहेर आहेत. त्यांना कपडे, आमच्या भगिनीला कपडे, आमचा भाऊ असेल त्याला कपडे, त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू, धान्य, रेशन, भांडी हे सगळं देण्याचं काम आपलं कर्तव्य आहे आणि त्यामध्ये राजकारण कुणी आणता कामा नये. आणि यामध्ये सगळ्यांनी जेवढी मदत करता येईल ती केली पाहिजे, कारण आसमानी संकट आहे. जेवढी मदत करू आपण तेवढी कमीच आहे आणि म्हणून सगळ्यांनी मिळून यामध्ये कुठले सगळं राजकारण बाजूला ठेवून लोकांच्या मदतीला धावलं. स्वतःचा फोटो लावून ब्रँडिंग केलं जातं असा आरोप होतोय. अरे, कार्यकर्त्यांनी जर त्या ठिकाणी या मदतीचं वाटप केलं तर त्या बॅगमध्ये मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. फोटोवर काय लक्ष त्यांचं, म्हणजे त्यांना राजकारण ज्यांनी आरोप केला म्हणजे राजकारण त्यांना तुम्ही आपल्या माध्यमातून त्यांना विचारतो की त्यांनी कधी 1 किलो धान्य माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर नेऊन दिलंय का, हे आपण विचार ना त्यांना. आणि म्हणून यामध्ये आपल्याला आणि शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभं राहील. ठीक आहे, मी बोलले तर बरोबर पडते तुम्हाला. तर भीड फेकून देऊ नका. निवडणुका येतील, निवडणुका जातील, मला नाही परवा, पण माझा शेतकरी जगला पाहिजे. त्याच्यासाठी मी निवडणुकीची पर्वा न करता मी तुमच्या सोबत आहे हे सांगायला तुम्हाला सगळ्यांना एक धन्यवाद. हे बोलूनच त्यांनी राजकारण केलेलं आहे. सध्या मी राजकारण करणार नाही, पण रस्त्यावर उतरणार. रस्त्यावर उतरायची काहीच गरज नाही. ज्यावेळी रस्त्यावर उतरायचं होतं, ज्यावेळी बांधावर यायचं होतं, तुम्हालाच माहिती आहे ते किती वेळा आले. त्याच्याबद्दल मला म्हणून सांगितलं मला राजकारण करायचं नाही. आज विरोधामध्ये कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मताचं राजकारण करायचं आहे म्हणून अशा पद्धतीची भूमिका विरोधकांनी मांडणं ही अयोग्य आहे. महाराष्ट्राला राजकीय संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचा आधार घेऊनच शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब या मराठवाड्यामध्ये आले होते. त्याच्यामुळं उगाचच नाहक राजकारण करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही काय मदत केली ही सांगण्याची आवश्यकता आहे. सरकार म्हणून आम्ही इथल्या सगळ्या मराठवाड्याच्या लोकांबरोबर आहोत. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये अनेक नवीन GR निघतात. तिन्ही नेते जे आहेत हे अतिशय अनुभवी आहेत. महाराष्ट्राला काय द्यायचं, बाधित लोकांपर्यंत कशा पद्धतीनं पोचायचं हे ज्ञान त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे GR बदलतील का, GR बदलणार नाहीत का, याच्यापेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं, एक मंत्री म्हणून असं वाटतं की शासन म्हणून आम्ही कुठच्याही बाधित व्यक्तीवर अन्याय करणार नाही, त्याच्या मागे ठामपणानं उभं राहू. आता हे सगळे आपल्याला याच्यामुळे ऐकायचं आहे की महाराष्ट्रामधील शेतकरी इतकं सगळं संकटाला सामोरं गेलेलं असताना, इतक्या मोठ्या जीवघेण्या संकटाला तो तोंड देत असताना आपण राजकारण काही केलं सोडत नाही. सगळ्यांचं ऐकल्यानंतर बांधावर गेलेले शेतकरी यांना काय विचारत आहेत आणि ते काय मी तर मदत करतो, लग्नाला सुद्धा मदत करतो. तुम्ही काळजी करू नका, फक्त चिंता करू नका या सगळ्या गोष्टीची. आमच्यासारखे आहेत, सगळी मदत करतील, लग्नाची मदत करतील. ठीक आहे काका, तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहेत ना, आम्ही आहेत, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. 3 मुली आहेत. आता जे दिवाळीला लग्न ठरवलंय तर त्याच्या बाबतीत बिलकुल हायगाय करू नका. मी सगळ्या गोष्टी करून देईल लग्नाच्या. आता सरकारकडून नाही ना पाहिलं, आतापर्यंत आमच्या कळण्यापासून असा पाऊस झालेला नाही. आतापर्यंत तुरी, कापूस आणि सोयाबीन सगळे पिकं आमचे वायाला गेले. त्याचा खर्च झाला, मरणमातीचा लय मोठा खर्च झाला आहे.
25-25 हजार रुपये खर्च झाला एकरी. आमची शेताची सारी नुकसान झाली. आम्ही काय करावं हेच काही कळत नाही आता. काय मागणी असणार आहे सरकारकडे आता? आता सरकारने काहीतरी दिलं पाहिजे ना आम्हाला. आम्हाला मागणी. अजित पवार दौऱ्यावर आहेत, तुमच्याच गावाकडे येणार आहेत, काय मागणी आहे तुमची? आमची भरपाई द्यावा काहीतरी आम्हाला द्यावा. त्यांनी एकरी 50-50 हजार रुपये तरी द्यावात अशी आमची मागणी आहे. आम्हाला सध्याच खायला नाही काही घरी. सगळी नुकसान झाली आमची आहेत आणि ते काय म्हणतायत यावर काही निर्णय होणार आहे का, हा न्यूज यात्राचा सवाल आहे आणि सर्वच माध्यमांचा सवाल आहे. आपण शेतकऱ्यांचं म्हणणं थोडक्यात ऐकून घेऊयात. शेतकऱ्यांना काय पाहिजे आहे, त्यांचं झालेलं नुकसान तर सर्वच माध्यमांनी दाखवलं. गुडघाभर पाण्यामध्ये पत्रकारांनी जाऊन तिथलं वार्तांकन केलेलं आहे. हे वार्तांकन आतापर्यंत महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर पोहोचलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून काही सामाजिक संस्था मदत कार्य करण्यासाठी पुढे येत आहेत आणि सरकार मात्र अजूनही ब्रिटिशकालीन नियमांचा आधार घेऊन काम करत आहे. त्यामुळं ह्या काळामध्ये का होत नाही, सरकारला टीकेला सामोरं जावं लागणार आहे. यामध्ये राजकारण कुठलंही नाही. ही सरकारची जबाबदारी आहे, 3 पक्षाच्या सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकनाथ शिंदेंची आणि भारतीय जनता पक्ष या तिघांच्या पक्षावर एक जबाबदारी आहे. त्यांनी जाहीर पण केलेलं आहे की आजच्या कॅबिनेट बैठकीनंतर सर्व मंत्री महाराष्ट्रभर जातील आणि आमदार खासदारांनी पण त्यांनी सूचना केलेल्या आहेत की आपापल्या मतदारसंघात जाऊन आपण मदतीचं काम करावं. पण निर्णय मात्र काही होत नाही. त्यामुळं निर्णय काय होतो याकडं बळीराजांचं लक्ष लागलेलं आहे. त्या निर्णयाकडं आपलंही लक्ष असणार आहे. त्यामुळं पाहत राहा न्यूज यात्रा, कारण हे आहे आपलं चॅनल.